नवी मुंबई के दीघा परिसर में बसे इल्टन पाड़ा के लोगों की जिंदगी पिछले 45 वर्षों से सड़क विहीन और सुविधा विहीन है। भारी संख्या में लोगों के निवास के बावजूद आज भी यहां की गलियां कीचड़, धूल और बदहाली में डूबी है। मोरबे बांध की पाइपलाइन इस क्षेत्र से होकर गुजरती है, लेकिन विडंबना यह है कि इल्टन पाड़ा के घरों तक पानी की एक बूंद भी नहीं पहुंचती। यहाँ के मूल निवासी आदिवासी समाज से लेकर अन्य नागरिक सभी नरकीय यातनाएं झेलने को मजबूर है। न सड़क, न पानी, न मूलभूत सुविधाएं, विकास के नाम पर केवल वादे। अब इलाके में नई चर्चाएं हैं। कहा जा रहा है कि इल्टन पाड़ा की सीमाओं में आने वाली जमीनें कुछ राजनीतिक व्यक्ति विशेषों ने प्राइवेट बिल्डरों को बेच दी है और इसी सीमांकन की जमीन पर कई आदिवासी घर भी शामिल है। इस अन्याय के खिलाफ आवाज उठाई है इल्टन पाड़ा के नागरिक विजय लिलके ने। बीते 2 दिनों से विजय लिलके बिना खाए पिए आमरण अनशन पर बैठे हैं। उनकी मांग, इल्टन पाड़ा की सड़क बनाओ, पानी दो और जमीन पर न्याय करो। लेकिन बार बार के फॉलोअप और निवेदन के बावजूद प्रशासन ने कोई सुनवाई नहीं की। प्रशासन की इस उदासीनता ने नागरिकों के मन में गुस्सा भर दिया। है। इल्टन पाड़ा के लोग अब एकजुट होकर अपने हक की लड़ाई लड़ने निकले हैं। विजय लिलके ने चेतावनी दी है, अगर हमें न्याय नहीं मिला तो मैं मनपा मुख्यालय के सामने आत्महत्या कर लूंगा। अनशन की खबर मिलते ही शिवसेना उपनेता विजय चौगुले अनशन स्थल पर पहुंचे। उन्होंने कहा, आसपास की जमीनें बिल्डरों को बेचकर आदिवासी समाज के साथ बहुत बड़ा विश्वासघात हुआ है। यह अन्याय बर्दाश्त नहीं किया जाएगा। विजय लिलके यांनी आंदोलन जे महत्वाची समस्या होती रस्ता आणि या ठिकाणी आता आजूबाजूच्या जमिनीची काहीतरी बिल्डर लोकांना विक्री झाली, तर त्या जमिनीचे काही सीमांकन जे मूळ रहिवासी आहेत त्यांच्या घरांपर्यंत येत आहे, म्हणून त्याचा मुख्यतः त्याचा तो उपोषण आहे। आणि खरं पाहिलं तर कित्येक वर्षाचा जवळपास आता 60 वर्षापासूनचा हा रहदारी आणि हा रहदारीचा असा असलेला हा रस्ता आहे आणि या रस्त्याला कुठल्याही प्रमाणामध्ये कोणी कोणी आमदार निवडून आले, खासदार निवडून आले, महापौर झाले, ठीक आहे, काही प्रमाणामध्ये नगरसेवक आमच्या इथं शिवसेनेचे नगरसेवक होते आणि पण ज्या पद्धतीने रस्त्याची ही बाउंड्री होती, सीमांकन बाउंड्री आहे, ही कोणीतरी काही लोकांची प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यामुळे प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी त्याला विरोधच करण्यात आला। कामाला विरोध, याला विरोध। आता ते मला वाटतं तर बिल्डरला ही जमीन विकण्यात आलेली आहे आणि आता बिल्डरला विकण्यात आल्यामुळे आणि काही लोकांना जी घरं आहेत तर त्या घरातल्या काही एक 10-15% जी घरं आहेत, मूळ आदिवासी पाडा असेल, हलकत ती घरं सुद्धा जी जमीन प्रायव्हेट जमीन विकली त्याच्यामध्ये त्या घरांचा समावेश होता असं निदर्शनास आल्यामुळे विजय लिलके यांनी ते उपोषणाला बसलेला आहे। आजचा त्याचा दुसरा दिवस आहे। उद्या मी स्वतः आयुक्तांशी आणि वॉर्ड ऑफिसर यांच्याशी मी चर्चा करेन आणि उद्याला काहीतरी मार्ग निघायला पाहिजे। या उद्देशाने लवकरात लवकर उपोषण त्यांनी मागे घ्यावा अशी माझी पण त्याला विनंती असेल, कारण शेवटी आता या प्रत्येकाचा अधिकार आहे, प्रत्येकाचा हक्क आहे। बाबासाहेबांनी आपल्याला संविधानिक आपल्याला काय अधिकार दिले त्या अधिकाराच्या हिशोबाने उपोषण, पण ज्या भविष्यकाळामध्ये ज्या गोष्टी होणार आहेत त्याची पूर्व काळजी म्हणून विजय लिलके इकडे उपोषणात बसलेला आहे आणि प्रशासनाने सुद्धा याच्यावरती लक्ष द्यावं आणि थोडं सिरियसली घेऊन याच्यावरती काही ना काहीतरी विजय लिलके व त्यांचे जेवढे सहकारी आहेत त्यांना बोलवून त्यांच्याशी विचार विनिमय करावे। नाही झालं तर वॉर्ड ऑफिसरने तरी येऊन तिथे यांच्याशी चर्चा करावी असं माझं म्हणत आहे। वहीं नागरिकों ने भी इस षड्यंत्र के खिलाफ अपना रोष व्यक्त किया। नमस्कार, माझं नाव विजय लिलके, दिघा इल्टन पाडा या ठिकाणी मी राहतो आणि माझ्या मागण्या ज्या आहेत त्या खूप जुन्या आहेत, जवळजवळ 60-70 वर्षापूर्वी जुन्या आहेत। माझं वय तेवढं नसेल, तेवढ्या जुन्या ह्या मागण्या आहेत
तर माझी मुख्य मागणी जी आहे ती सुभाषनगर इल्टन पाडा या ठिकाणावरून जो रस्ता जातो 60 ते 70 वर्ष म्हणजे जवळजवळ ब्रिटिश कालीन जो डॅम आहे त्यापूर्वीचा हा रस्ता होता। तर त्या रस्त्याचं काम या ठिकाणी रखडलेलं आहे, जवळजवळ 40 ते 50 वर्ष झाले याचं काम थांबलेलं आहे। तर तो रस्ता या ठिकाणी व्हावा। आणि दुसरी मुख्य मागणी म्हणजे या ठिकाणी प्रभागाला पाणी टंचाई, तर या ठिकाणी पाणी टंचाई जी आहे ती व्यवस्थित व्हावी। लोकप्रतिनिधी तर 5 वर्ष येऊन जातात, त्यानंतर दुसरे 5 वर्षांनी प्रतिनिधी येतात, पण जे प्रशासन आहे तो तर एकच आहे ना। त्यामुळे मी प्रशासनाला या ठिकाणी दोषी समजतो। कारण मी जर आदिवासी आहे तर मला असं वाटतं की माझ्या आदिवासी जो मी आहे त्याचं म्हणजे मी गुन्हेगार आहे। मी आदिवासी आहे म्हणून मला वाटतं की मी गुन्हेगार आहे। ते आदिवासी आहे म्हणून ते लोक मला या सर्व काही ज्या सुविधा आहेत त्या पुरवत नाही माझ्या गावाला। कारण माझ्यासारखेच जवळजवळ 250 ते 300 घरं हे माझे आदिवासी लोकांचे। हो नक्कीच आदिवासी लोकांना या ठिकाणी सुविधापासून वंचित ठेवण्याचा प्रकार आहे। नेमकं पाणी अडते म्हणजे मी तर फक्त प्रशासनालाच दोषी समजेन, बाकी तर जे काही नगरसेवक आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत त्यांच्याशी तर आपण काही बोलू शकत नाही। कारण 5 वर्ष ते येतात जातात, ते लोक जे काय म्हणतात त्याला रे आश्वासनं देणार, पण त्या आश्वासन कुठपर्यंत घ्यायची त्याच्यामध्ये आपली चुकी आहे, म्हणजे पब्लिकची चुकी आहे। कुठपर्यंत आश्वासन ठेवायचे, कुठपर्यंत आपल्या डोक्यात ठेवायचे, कोणाला निवडून द्यायचं कोणाला नाही, ज्याला आपण निवडून देतो तो नक्की त्या याचं आहे का। मला तर अजून तरी काय वाटत नाही। आज माझा दुसरा दिवस आहे, मी पाणी सुद्धा घेत नाही, आमरण उपोषण आहे, मी पाणी सुद्धा घेत नाही। आणि मी पहिल्याच वेळी उपोषण चालू होण्याच्या पहिलाच मी 4 ते 5 दिवसाआधी महानगरपालिकेला दिघा वॉर्डला मी मोबाईल टॉयलेटसाठी मी मागणी केली होती। मला जर तो मोबाईल टॉयलेटच जर देत नाही तर या मागण्या मला कधी देतील। मला तेच वाटतं, मी एक सामान्य म्हणजे इथला हे आहे, आदिवासी आहे, त्यामुळे माझ्यामुळे जे बाकीचे जे कोणी रहिवासी आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी सुख सुविधा मिळत नाही। एक तर मी याच्यामध्ये जर मला जर मार्ग जर मिळाला नाही, प्रशासनाने जर दखल घेतली नाही, तर मी एक सांगतो की आज सर्वांसमोर सांगतो की मी आत्मदहन आपलं CBD बेलापूरला जे हेड ऑफिस आहे त्या गेटच्या समोर मी करेन। हे पूर्णपणे काय म्हणतात निर्लज्जपणाचा कळस आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा। या ठिकाणी वारंवार मागणी करून मग ते नगरसेवक असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील किंवा सामाजिक संघटना आहेत, मंडळ आहेत, त्यांच्या वतीने वारंवार या रस्त्यासाठी मागणी केली गेलेली आहे। आता आपण बघितलं तर त्या ठिकाणी मौली डॅम आहे, 150 वर्षापूर्वीचा तो डॅम आहे। आता त्या डॅमला लागणाऱ्या वस्तू काय हवेतून आल्या नाही, त्याला जाण्यासाठी एक मार्ग होता, मग तो हाच मार्ग होता, दुसरा रस्ता नव्हता। मग या मार्गाने जर तो हा मार्ग जर 150 वर्षापूर्वीचा आहे तर आता आमच्या या मागण्या, आता वस्ती वाढत गेली, लोक राहायला, असंख्य लोक राहायला आली, मग जसं जसं त्यांच्या गरजा वाढायला लागल्या तसं त्यांना रस्ता हा गरजेचा वाटला। मग रस्ता जर गरजेचा आहे तर 40 ते 50 वर्षापासून रस्ता मागतायत लोक, मागणी करतायत, पण त्याच्या ठिकाणी सुनावणी होत नाही। याचा अर्थ कुठेतरी त्यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांची गेंड्याची कातडी झालेली आहे। त्यांना तुम्ही किती टोचा, किती टोमणे मारा, किती काय करा। आता 2 दिवस मी बघतोय या ठिकाणी विजय लिलके या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांनी एक साधा अधिकाऱ्याला अशी चौकशी करावी की बाबा या व्यक्ती आमरण उपोषणाला बसलेला आहे, त्याने पाणी सुद्धा घेतलेलं नाही या ठिकाणी, आपण जाऊन त्याची चौकशी करावी साधारणतः, तेवढंही त्यांना झालेलं नाही। म्हणजे किती निर्लज्जपणाचा माणूस की ते सोडून दिले त्या व्यक्ती म्हणजे महानगरपालिका अधिकाऱ्यांनी, आणि मानवते हा धर्मच सोडून दिलेला आहे। आणि विषय असा आहे की ही जी मागणी आहे, ही मागणी फक्त विजय लिलके यांची एकट्याची नाही, हे गावाच्या वतीने ती मागणी आहे। त्या ठिकाणी विजय लिलके विचार मंच हा फक्त तिथे एक काय म्हणतात त्याला सिम्बॉल आहे त्या ठिकाणी, पण मागणी ही पूर्ण गावाची आहे। आणि तिथे मागणी करण्याचं कारण पण तसंच आहे की इतका तो रस्त्याची कंडिशन एवढी बेकार आहे की जर आपण त्या ठिकाणी बघितलं की एखाद्या लेडीला जर लेबर पेन होत असतील ना तर तिची डिलिव्हरी त्या रस्त्याला होईल। एवढी त्या गाडी ती रस्त्यामध्ये जाऊ शकत नाही, साधारण माणूस चालू शकत नाही। त्या तिथे पनीरची फॅक्टरी वगैरे आहे, तिथून जर सोडलेलं गेलं पाणी आहे, तिची दुर्गंधी आपण बघाल ना तर माणूस साक्षात तोंडाला रुमाल लावून जायला चालू। आता नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छतेत मानांकन आहे, आणि ते आपण जर या प्रभागाची स्वच्छता बघाल ना तर अक्षरशः आपल्याला लाज वाटेल। स्मार्ट सिटी आपण म्हणतो, स्मार्ट सिटी आपल्याला नवी मुंबई महानगरपालिकेची स्मार्ट सिटी जर अनुभवायची असेल तर रस्त्याच्या त्या पलीकडे जायला लागतं। इकडे आपल्याला स्मार्ट सिटी कुठे दिसत नाही। आता तुम्ही समोरच बघाल काय कंडिशन आहे इथे। मग ह्या सगळ्या गोष्टी आता आपण लोकप्रतिनिधींवर, काही जण म्हणतात की लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत या गोष्टीला, लोकप्रतिनिधी किती 5 वर्षाचा अधिकार असतो। प्रशासनाचे जे कर्तव्य आहे ती वर्षानुवर्ष सारखीच आहेत, लोकांना समस्या पुरवणं, ज्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवणं
महानगरपालिका किंवा तिथल्या स्थानिक प्रशासनाचे आहेत. मग त्यांनी त्या जबाबदाऱ्या झटकून आपलं झोपेचं सोंग घ्यायचं. एखादा कोणतरी उंबरठा जरी बांधत असला ना, घर जर मोडकळी चालेल तर सुधारणा करायचं, तिथे पैसे घेण्यासाठी तात्पर्याने तिथे पोहोचणार. पण आजही मी तुम्हाला चॅलेंजनी सांगतो, वॉर्ड ऑफिसर तिथे बसलेला आहे, त्या वॉर्ड ऑफिसरला फक्त एखाद्या ठिकाण या हिल्टन पाड्यातलं विचारा, तो सांगू शकतो का त्यांनी मला सांगून दाखवलं. पूरा समर्थन है. इन्होंने मतलब इंटल पाड़े के लिए किए हैं, अनशन पे है, इनका पर्सनल कुछ नहीं है. और रोड बहुत खराब है, यहाँ कोई सुविधा नहीं है. आप खुद जाके देखिए रोड कैसे. हमारे रिलेटिव रहते हैं इंटल पाड़े में, हम खुद आते हैं यहाँ पर. अच्छा नहीं है, कोई ऑटो नहीं मिलेगा आपको जल्दी जाने के लिए. करनी चाहिए, नहीं करते हैं. करना अगर रहता तो बहुत पहले हो जाता. ब्यूरो इनपुट EW नेटवर्क.